माळी त्यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आहे. आपण 20 दिवसापूर्वी त्यांना RPS 76 त्या ठिकाणी कांद्यासाठी दिलं होतं आणि कांदा फुगावा यासाठी त्याबरोबर 05234 आणि RPS 76 याचा मिक्स औषध कांद्यासाठी सोडायला लावलेलं होतं. त्या कांद्याचा रिझल्ट त्या औषधावरून काय आला आपण त्याच्या तोंडून या ठिकाणी ऐकून घेऊया. सांगा काय काय तुम्हाला रिझल्ट आला त्या औषधाचा? त्या औषधापासून रिझल्ट चांगला आला आणि माल फुगला आणि आता रान जसं वाळायला लागलं तसं कलर यायला लागला, कांद्याला कलर यायला लागला, कलर चढायला लागला आणि माल भरपूर फुगलाय आणि सरसकट माल आहे. एका शिक्क्यानं माल आहे. तरी तुम्हाला RPS 76 जे आपलं धन्वंतरीचं प्रोडक्ट आहे हे शेवटी दिलतं आपण कांद्याला, शेवट दिलतं. शेवट 20-25 दिवस झाले असतील जास्त. हा शेवट आता कांदा काढायला आलेला आहे. तरी तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट बसला. RPS 76 05234 मिक्स करून खालून ड्रिपद्वारे आपण सोडलेलं होतं तुम्ही ह्याला. आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, कांदा काढायची वेळ आलेली आहे तर अजून सुद्धा पांढरी मुळी किती मोठी लट आहे. RPS 76 मुळे पांढरी मुळी वाढती, अपटेक होतो फास्ट आणि जमिनीची सुपीकता वाढते, भुसभुशीतपणा वाढतो. माळी साहेबांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. साहेब तुम्ही औषध वापरून समाधानी आहे? समाधान आहे. बरं, बाकीच्या लोकांना शेतकऱ्यांना काय तुमचं सांगणं असेल की औषध वापरा RPS 76? RPS 76 मी असं साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे हे वापरलं आणि त्याप्रमाणे माझा ही माल फुगला. आता इथं कोणाचाच कांदा असं नाही. बाकीचे तुमच्या ह्या तुमचा प्लॉट एकदम ओके आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कांदा काढायला आलेला आहे, पात बसायला लागलेली आहे आणि जवळजवळ मला वाटतं 400, 500, 600 ग्रॅम पर्यंत एक कांदा भरला असा साईज झालेली आहे. जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि समाधान आहेत मामा वापरून. 20 ते 25 दिवसाचा हा रिझल्ट आहे, शेवटच्या टप्प्यात वापरलेला आहे. म्हणजे आपण प्रत्येकाला सांगू शकतो की RPS 76 हे कुठल्याही स्टेजला, कुठल्याही पिकाला केव्हाही वापरू शकता. चालतं, धन्यवाद.